चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहू सुनो शिवशयंशा मुद्रा भद्राय राजते. हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता. लाखात नव्हे तर जगात एक होता. नमस्कार, माझे नाव पुष्कर अशोक शिंदे. मी हा विषय प्रस्तुत करीत आहे, शिवराय का आठवावे. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. काही क्षण विसरू म्हणतात, काही क्षण विसरता येत नाही. त्यातलाच एक क्षण म्हणजे 400 वर्षांपूर्वी 16व्या शतकात फाल्गुन वद्य तृतीया शके या दिवशी एकतर्फी तारा चमकला. शिवनेरी येथे तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघुले वाहू लागले. तितकाच एक आवाज सह्याद्रीच्या कडाकबारीत दुमदुमला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा सह्यारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. आई जिजाऊंचे पुत्र, हिंदी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज महाराज, श्रीमंत योगी अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज ज्यांच्या मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज ज्यांच्या मनामनात अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी करतोय माझ्या भाषणाला सुरुवात. करतोय माझ्या भाषणाला सुरुवात. मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप उत्साहात आणि आनंदात साजरा करीत आहोत. येथील अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो स्टेटसला ठेवला असेल. मी असे म्हणणार नाही की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो स्टेटसला ठेवू नका, पण जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कायमचा ठेवायचा असेल तर तो तुमच्या हृदयात ठेवा, तुमच्या हृदयात ठेवा. मित्रांनो, आपल्याला शिवबा आठवायला हवे, कारण की महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे आणि त्या बातम्या कानावर पडले की आपले मन सुन्न होते. मित्रांनो, शिवरायांच्या काळात महिलांवर कोणी हात उचला तर सोडा, कोणी नजर उचलून बघायचे सुद्धा नाही. बघायचं तर ते मुघलच. आणि आपल्याला माहिती आहे शिवराय व त्यांच्या सोबती मावळ्यांनी मुघलांना कसे कसे धडे शिकवले आहे. म्हणून मला सांगावेसे वाटते, भगवा झेंड्याची धमक बघ, मराठ्यांची आग आहे आग. अरे घाबरतोस काय कोणाला येड्या, तू शिवबांचा वाघ आहे वाघ. मल्लमाबाई देसाई या महिनेला धाकटी बहीण मानून तिला सावित्री किताब देणाऱ्या, कल्याणच्या सुभेदाराच्या सौंदर्य संपन्न सुनेला माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची वितरांच्या आजच्या तरुणाला गरज आहे. म्हणूनच आपल्याला शिवबा आठवायला हवे. आणि गड आला गड जिंकला यापेक्षा तानाजी मालुसरेंसारखा शूरवीर गमावल्याचे अतिव दुःख होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भावनांची आजच्या तरुणांना गरज आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना खूपच संकटे आली, पण ते कधी खचले नाही. पण आजकालचा तरुण थोड्या अपयशाने खचून जातो आणि नाराज होतो. आजकालच्या तरुणांनी अपयशाने खचून न जाता, नाराज न होता, संकटांना सामोरे जाताना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श डोळ्यांसमोर ठेवून दैदिप्यमान असे यश प्राप्त करावे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चालणाऱ्या तरुणांची आजकालच्या देशाला गरज आहे. मित्रांनो, शिवरायांच्या काळात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना आदर होता, शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवराय आमचे राजे असल्याचा अभिमान होता. शिवराय आमचे राजे असल्याचा अभिमान होता. विजयसारखी तलवार चालवून गेला. निर्णय छातीवर हिंदुस्थान आलवून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा फोदोडा फाडून गेला. हिंदुस्थानात असा एकच राजा होऊन गेला. एकच राजा होऊन गेला. मित्रांनो, जाता शेवटी एवढंच सांगेन की कोणी दाढी मिशी वाढवून कपाळावर चंद्रकोन लावून कोणी शिवाजी होत नसतो. पण जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर चाललो आणि त्यांची प्रेरणा घेऊन जर जीवन जगलो, शिवरायांचा मावळा नक्कीच शिवू शकतो. चला तर मग शिवरायांच्या जयघोषाने मी माझ्या भाषणाची सांगता करतो. आणि हो, आवाज इतका जोरात आला पाहिजे की शिवनेरीच्या पायथ्याशी झुंजला पाहिजे. बोला तर मग, सिंहासनाधीश्वर